नमस्कार, मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे विदर्भ स्पेशल झुणका भाकरी आणि ठेचा याची रेसिपी. आता ठेचा झुणका भाकरी तर बऱ्याच जणांना माहिती आहे, पण विदर्भाकडे झुणका कसा केला जातो ना त्याची एक थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर ती तुम्हाला समजेलच पुढे. आणि ठेचा यातला मात्र स्पेशल आहे, कारण की हा ठेचा आहे ना प्रत्येक ठिकाणी नाही बनवत. मोस्ट ऑफली हा ना आमच्या साईडला म्हणजे विदर्भ साईडलाच बनवला जातो. तर तुम्हाला पुढे कळेलच की हा ठेचा कसा बनवतात. तर ठेचा बनवण्यासाठी ना मी सगळ्यात अगोदर हिरवी मिरची घेत आहे. ही हिरवी मिरची आहे ना ती जास्त तिखट नाही आहे, म्हणजे याचा तिखटपणा जो आहे ना तो कमी आहे. तर तुम्ही बघितलं सर्वात अगोदर मी ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ना त्या काढून घेतलेल्या आहे, जेणेकरून जेव्हा आपण ठेचा खाऊ ना तर तो जास्त तिखट नाही लागणार. तर आता तुम्हाला साहित्य दाखवते मी. ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, कांदा, टमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर. हो, ठेच्यामध्ये कांदा आणि टमॅटो पण टाकायचा आहे, पण तो कसा आणि केव्हा हे पुढे बघूयात आपण. आणि झुणक्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, लसूण आणि कढीपत्ता आणि थोडंसं बेसनाचं पीठ. तर आता हे जे पीठ आहे ना आपल्याला पूर्ण वाटी भरून घ्यायचं नाही आहे, थोडंसं कमी असं घ्यायचं आहे. आणि लसूण आपण जो घेणार आहे ना त्याची अगदी पेस्ट नाही करायची आहे, फक्त आपल्याला थोडासा ना ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त बारीक नाही करायचा आहे. तो जास्त बारीक केला ना मग तो चवीला म्हणजे आपण जेव्हा झुणका खातो ना तर त्याची जी टेस्ट असते ना ती बरोबर येत नाही. तर आता कढईमध्ये ना मी तेल घेतलेलं आहे. तेल जेव्हा छान गरम होईल ना त्याच्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी टाकून झाल्यानंतर जिरं टाकायचं आहे. थोडंसं हिंग ॲड केलं आपण. हिंग छान झालं की मग आपण हा लसूण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर लसूण तुम्ही बघू शकता मी फक्त थोडासा ना ठेचून घेतलेला आहे. आता लसूण आपल्याला छान ना लाल करायचा आहे, पण ह्याच्या अगोदर आपण कढीपत्ता ॲड करणार आहे. कढीपत्ता मी ना नेहमी लसूण टाकल्यानंतरच टाकते, कारण की अगोदर टाकला ना तर ती फोडणी आपली सगळी बाहेर उडते. तर ते अवॉइड करण्यासाठी मी कढीपत्ता नंतर टाकते. आता बघा आपला लसूण छान लाल झालेला आहे. आता लसूण झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. आता हा जो कांदा आहे ना तो जास्त आपल्याला लाल नाही करायचा आहे, म्हणजे फक्त ना थोडासा परतून घ्यायचा आहे एक ट्रान्सपरंट होईपर्यंत. जास्त लाल झाला ना तर जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ ॲड करू ना मग ते जास्त म्हणजे करपला जातो आणि मग झुणका परत टेस्टला आपला बिघडतो. तर ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स मी सांगत आहे ना त्या तुम्ही प्रॉपर फॉलो करा. तुम्हाला ना म्हणजे हा झुणका जेव्हा बनवाल ना ह्याची टेस्ट खूप म्हणजे खूप आवडेल. आता तुमच्यापैकी बरेच जण विदर्भाचे असतील, तर त्यांना कदाचित ही रेसिपी माहिती असेल. तर कोण कोण विदर्भाचं जर असेल हा व्हिडिओ बघणार आहे तर प्लीज मला कमेंट करून कळवा हां. तर आपण बघू शकता कांदा आपला छान ट्रान्सपरंट असा झालेला आहे, जास्त पण लाल किंवा ब्राऊन असा नाही झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला ना छान समजेल. आणि आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये आता हळद टाकणार आहोत आपण. थोडीशी हळद टाकूयात. आणि झुणका करताना कधी पण ना आपला जो घरगुती लाल मसाला असतो ना तो नाही टाकायचा. आपलं लाल तिखट असतं ना फक्त बेडगी मिरची किंवा आपली म्हणजे तुम्ही जी पण मिरची पावडर वापरत असाल ज्या पण मिरच्यांची. आता कोणी कोणी कसं फक्त बेडगी मिरचीची पावडर वापरतं किंवा मग वेगवेगळ्या मिरच्या मिक्स करून ती लाल पावडर वापरतं. तर तुमच्याकडे जे लाल तिखट अवेलेबल असेल ना ते लाल तिखट तुम्हाला वापरायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जो मसाला असतो ना, कारण की त्याच्यात खडे मसाले असतात, मग खडे मसाल्यांचा जो तिखटपणा आहे ना तो वेगळा येतो आणि त्याची टेस्ट पण वेगळी लागते. म्हणून जे लाल तिखट असतं ना ते तिखट वापरायचे. आता ते लाल तिखट टाकून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये ना बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे. आणि हे पीठ आहे ना आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे आणि एक ना 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये ना थोड्याशा गुठळ्या तुम्हाला दिसतात बेसनाच्या, तर त्या ना चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ना छान अशा ना मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला करायचं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ना ती मध्यम आचेवर तुम्हाला ठेवायची आहे. आणि मी ना एकत्र सर्व पीठ ॲड करत नाही आहे, थोडं थोडं करून पीठ ॲड करते आहे, जेणेकरून ना हे छान मिक्स होईल आणि एकदम अशा सगळ्यांना गुठळ्या नाही होणार. म्हणजे आपल्याला कसं ते मिक्स करताना आणि गुठळ्या ज्या आहेत ना त्या फोडताना म्हणजे त्याला ना मोडताना आपल्याला जास्त जोर नाही लावावं लागणार. आणि मेन म्हणजे की ते सगळं व्यवस्थित एकजीव असं होईल. आता हे जेव्हा आपल्याला पीठ ॲड करून झालं ना मी त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याचं कारण असं की अगोदर जर मीठ ॲड केलं ना तर पीठ कदाचित कधी कधी कसं होतं आपण कमी जास्त ॲड करतो, तर मग त्याची चव बिघडू शकते. म्हणून जेवढं आपल्याला पीठ लागणार आहे ना ते अगोदर टाकून घ्यायचं, त्याला छान रोस्ट करून घ्यायचं.
रोस्ट करून झाल्यानंतर मग चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आता मीठ टाकून घेतल्यानंतर छान त्याला मिक्स केलं. मिक्स करून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकली आहे. तर कोथिंबीर आपल्याला शेवटी नाही टाकायची आहे, आत्ताच टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर टाकल्यानंतर पण छान आपल्या ह्याला ना छान मिक्स केलेलं आहे. आणि एका दुसऱ्या चमच्याच्या साहाय्याने ना जे बेसनाचं पीठ ह्या चमच्याला लागलं होतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि छान ह्याला मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघा, मी जसं परतते आहे ना सेम तुम्ही तसंच करा, म्हणजे तुमचा झुणका जो आहे ना मी सांगते सेम तसंच होईल. आता बघा, जी वाटी आहे ना छोटी वाटी आहे, तुम्ही त्याचा आकार बघू शकता. आता या वाटीमध्ये ना मी पूर्ण वाटी भरून पाणी घेतलेलं आहे. पण आपल्याला इथे पाणी जेव्हा आपण ॲड करणार आहोत ना तर एकदम थोडंसं पाणी घेणार आहोत, म्हणजे अर्धी वाटीच्या थोडंसं कमी एवढं. तर पाणी आपल्याला असं डायरेक्ट नाही टाकायचं आहे, आपल्याला हातावर पाणी घेऊन असं शिंपडायचं आहे. जसं आपण झाडांना वगैरे पाणी शिंपडतो ना तसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. थोडंसं फक्त पाणी लागणार आहे, कारण की ना हे जे बेसनाचं पीठ आहे ना ते छान शिजलं पाहिजे. कारण आता आपण रोस्ट करून घेतलं त्याच्यामुळे ते ऑलरेडी शिजलं आहे, पण अजून थोडंसं शिजावं त्याच्यासाठी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि ह्याला ना छान झाकून ठेवायचं आहे, कवर करून ठेवायचं आहे, म्हणजे ह्याला छान वाफ बसेल आणि आपलं राहिलेलं जे उर्वरित पीठ आहे ना आपलं ते छान शिजून येईल. तर आता बघा मी ह्याच्यावर ना झाकण ठेवते आहे. झाकण ठेवून झाल्यानंतर ना ह्याला ना एक 30 सेकंद 40 सेकंद किंवा चला अर्धा 1 मिनिट आपण पकडूयात. 1 मिनिटासाठी ना ह्याला छान कवर करून ठेवायचं आहे, म्हणजे ह्याला ना वाफ छान बसेल. तर आता तुम्ही बघू शकता आपला झुणका जो आहे ना आता तो म्हणजे शिजत आला आहे चांगल्या बऱ्यापैकी. आता एकदा आपण वाफ काढली ना की परत एकदा झाकण काढायचं आणि ह्याला चमच्याच्या साहाय्याने ना परत ह्याला ना एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या परत एकदा मोडायच्या आहेत. आणि खाली जर काही लागलं असेल ना आपलं पीठ तर ते पण काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे करपायला नको. तर चमच्याच्या साहाय्याने ना छान ह्याला मिक्स करत करत ना हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही मी चमच्याच्या साहाय्याने ह्याला ना असं छान मिक्स करत आहे. आणि आता मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला ना जे पाणी आपण जे वाटीमध्ये पाणी घेतलं होतं ना आता उरलेलं जे पाणी आहे ना परत ह्याच्यावर एकदा ना हपका मारायचा आहे, म्हणजे पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे, जेणेकरून ना आपलं जे झुणका आहे ना तो एकदम व्यवस्थित होईल टेस्टला पण आणि तो कच्चा पण राहणार नाही. आता पाणी ह्याच्यामध्ये छान शिंपडलेलं आहे आणि आता याला परत आपल्याला ना कवर करून ठेवायचं आहे. आता मिक्स करण्याची गरज नाही आहे, कारण की आपण अगोदर मिक्स करून घेतलं आहे ना तर आता मिक्स करायची गरज नाही आहे. तर 1-2 मिनटं झाल्यानंतर ना बघा आता परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला ना ही प्रोसेस थोडी लेंदी वाटत असेल, पण लेंदी प्रोसेस नाही आहे ॲक्च्युली. फक्त आपल्याला ना थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं याच्यासाठी, कारण की हा झुणका आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकत नाही ना तर आपल्याला काळजी घ्यावी लागते की जे पीठ आहे ना ते छान शिजावं, म्हणजे झुणका खाताना कच्चा नको लागायला. पण मी सांगते ना तुम्हाला एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता बघा आपला ना झुणका झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे या स्टेजला आपल्याला ना 2 चमचे ह्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. आपला झुणका झालेला आहे बरं का. आता याच्यामध्ये 2 पळी आपल्याला ना पळी नाही सॉरी चमचा, छोटा चमचा असतो ना ते तेल ॲड करायचं आहे. ते कशासाठी, कारण की हा झुणका थोडासा जड असतो पचायला. तर आपण जेव्हा याच्यामध्ये तेल टाकतो ना तर हा झुणका आहे ना पचायला पण हलका होतो आणि खायला आपल्याला म्हणजे खाल्ल्यानंतर ना जे जडपणा जाणवतो ना तो जाणवत नाही. मेन पचण्यासाठी हलकं राहावं त्याच्यासाठी आपल्याला तेल ॲड करायचं आहे. आता तेल ॲड करून झाल्यानंतर आपल्याला फक्त 2-3 म्हणजे 1 मिनटासाठी ह्याला परत कवर करून ठेवायचं आहे. 1 मिनटं झालं की गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मग ह्याचं झाकण काढायचं आहे आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून त्याला बघायचं आहे की तो झाला आहे की नाही. तसं तुम्ही थोडंसं खाऊन टेस्ट करून बघू शकता आपला झुणका झालेला आहे. पण तुमचा जर उपवास असेल आणि उपवासाच्या दिवशी समजा तुम्ही करणार असाल तर तुम्ही टेस्ट तर नाही करू शकत, पण हा झुणका झालेला आहे तर तुम्ही काळजी करू नका. आता गुरुवारी ना माझा उपवास असतो तर मी त्या दिवशी स्पेशली हा झुणका आणि भाकरी बनवते किंवा कधी कधी पिठलंही बनवते, पण जास्त करून झुणका बनवते. तर आपला झुणका झालेला आहे. आता आपण बनवणार आहोत ठेचा. आता हा ठेचाच का स्पेशल आहे बरं, कारण की हा ना फक्त हिरवी मिरचीचा ठेचा नाही बनवत, ह्याच्यामध्ये आपण ना कांदा आणि टमॅटो पण ॲड करतो, पण ते कसं तुम्हाला कळेल. तर सर्वात अगोदर मी ना तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये ना हिरवी मिरची टाकलेली आहे
आणि पहिले ना ही फक्त रोस्ट करून घ्यायची आहे, तेल ॲड करायचं नाही आहे लगेच, थोडीशी फक्त भाजून घ्यायची आहे. आणि भाजून झाल्यानंतर मग याच्यामध्ये ना थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तेल ॲड केल्यानंतर मग ही मिरची जी आहे ना छान क्रिस्पी होते आणि त्याचा तिखटपणा पण थोडासा कमी होतो. ऑलरेडी आपण ह्याच्या बिया काढलेल्या आहेत त्याच्यामुळे काही तिखट लागणार नाही आहे. तरी पण जर कुणाला तिखट वगैरे आवडत नसेल, ठेचा आवडतो पण तिखट नको, असं जर कुणाचं असेल ना तुमच्या घरामध्ये, तर हा ठेचा नक्की बनवा. त्यांना हा ठेचा ना खूप आवडेल. तर बघा आपली मिरची ना छान परतून झालेली आहे. ह्याच्यावर डाग वगैरे आलेले आहेत, म्हणजे ही मिरची झालेली आहे. तर सर्व मिरची आपल्याला अशीच ना, मी थोडंसं ना असं प्रेस करत करत त्याला भाजून घेते, जेणेकरून ना त्याला छान ती शिजावी. तर आपली मिरची भाजून झालेली आहे. आता ही मिरची भाजून झाल्यानंतर जी कोथिंबीर आहे ना घेणार आहोत ना आपण, ती कोथिंबीर पण आपल्याला ह्याच्यामध्ये ना रोस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे नंतर कुणी ना नंतर ॲड करतं असं चिरून वगैरे, आपल्याला तसं नाही करायचं आहे. कोथिंबीर थोडीशी भाजून घ्यायची आहे. तर बघा मी अख्खी कोथिंबीर घेतलेली आहे, चिरलेली नाही आहे, ही भाजून घेतली. तुम्ही चिरून पण घेतली तरी चालेल, पण ही पहिले तुम्हाला ना थोडीशी रोस्ट करायची आहे. डायरेक्ट ठेच्यामध्ये म्हणजे बारीक नाही करायची आहे. आता कोथिंबीर छान रोस्ट झाली आहे. ती झाल्यानंतर मग याच्यामध्ये आता लसूण घेतलेला आहे, तो पण आपल्याला रोस्ट करायचा आहे. आता काही काही ठिकाणी कसं असतं माहिती आहे का, हिरवी मिरची पहिले परततात आणि त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर आणि लसूण जो आहे ना तो कच्चा ॲड करतात आणि बारीक दळून घेतात आणि असा ठेचा करतात. पण आमच्याकडे ना अगोदर सगळ्यांना वेगवेगळं भाजून घेतात, जेणेकरून मिरचीबरोबर जर लसूण टाकला ना तो जास्त मग करपतो. तर तसं नको व्हायला म्हणून अगोदर मी मिरची वेगळी भाजून घेतलेली आहे आणि लसूण वेगळा भाजून घेते आहे. तर आपला लसूण पण छान भाजून झालेला आहे. आता या तिघांना ना एकत्र आपल्याला दळायचं आहे. या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ना मीठ पण ॲड करायचं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण जे ह्याला दळतो ना तर ते छान कुटल्या जातं. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि छान ह्याला कुटून घेतलेलं आहे. 1-2-3 मिनटं लागतात कुटायला. तर बघू शकता तुम्ही याचं कशी पेस्ट नाही झाली आहे, थोडंसं आपल्याला ना जाडसरच ठेवायचं आहे. तर आता त्याच सेम तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये कांदा टाकलेला आहे आणि कांदा जो आहे ना आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. सेम इथे पण आपल्याला कांदा ना जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे, म्हणजे करपू द्यायचा नाही आहे. फक्त आपल्याला थोडा ना रोस्ट करत राहायचा आहे तो सगळ्या साईडने. मी असं थोडंसं पसरवून ठेवते जेणेकरून ना तो सगळ्या साईडने पटकन शिजावा म्हणून. आता कांदा ना आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. थोडंसं असं क्रिस्पी झाला ना, तो थोडंसं व्हायला आला ना की या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करायचा आहे. आणि टॅमॅटो तुम्ही बघू शकता ह्याच्या मी स्लाईस करून घेतलेलं आहे. आतलं जे असतात ना बिया आणि पाणी वगैरे ते सगळं मी काढून टाकलेलं आहे, नाहीतर मग ह्याला ना पाणी सुटतं आणि आपला जो ठेचा आहे ना तो थोडासा चिवट होतो. तसं नको व्हायला म्हणून आपल्या टॅमॅटोच्या आतलं जे पण आहे ना बिया, ते सर्व आपण काढून टाकलेलं आहे. आणि ऑलरेडी आपण ठेच्यामध्ये कुटताना मीठ टाकलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, फक्त कांदा आणि टॅमॅटो पुरतं. छान आपण फ्राय करून घेतल्यानंतर मग आपण आता ह्याच्यामध्ये जो आपला ठेचा दळला होता ना तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान ह्याला फ्राय केल्यानंतर, म्हणजे छान ह्याला हलवल्यानंतर मग थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही ना ह्या पद्धतीचा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ठेचा बनवून झाल्यानंतर मग मी भाकरी बनवून घेतली. तर अशा पद्धतीने आपली विदर्भ स्पेशल झुणका भाकरी रेसिपी तयार आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही विदर्भ स्पेशल थाळी? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा. भाकरी झाल्यानंतर मग मी नैवेद्य मला दाखवायचं होतं, तर मी छान प्रकारे अशी थाळी तयार करून घेतलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आता झुणका भाकरी म्हटलं की कांदा तर आलाच. चला तर मग आता मी नैवेद्य दाखवते आणि उपवास सोडते. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.